कॅपराऊंडची डेट काय असणार आहे, तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड डेट काय असू शकते. कारण सगळं एक्झाम आणि रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर आता काय करायचं, सगळ्यांना माहिती आहे की कॅप रजिस्ट्रेशन होणार आहे. तर रजिस्ट्रेशन कधी आणि कसं होणार आहे ते सगळं बघू. आणि कॅप राऊंड कधी सुरू झालं, राऊंड पहिलं दुसरं तिसरं हे सगळं कधी होणार आहे ते सगळं आपण एक्सपेक्टेड डेट बघणार आहोत. तर हे सगळे एक्सपेक्टेड डेट आहे, ऑफिशियल डाटा अजून आलेला नाही. आम्ही फक्त प्रेडिक्ट केले की हे डेट येऊ शकतात. तर बघा, ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला सगळं माहिती पडेल, एक्सपेक्टेड डेटही माहिती पडतील. मे बी ह्या डेटला तुमचे कॅप राऊंड आणि रजिस्ट्रेशन सगळं सुरू होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल. तर ही आहे 2026 MS नर्सिंगची एक्सपेक्टेड डेट. आता ॲडमिशन इव्हेंट आणि सोबतच आपण एक्सपेक्टेड डेट बघणार आहोत. फेज 1 मध्ये बघा, रजिस्ट्रेशन अँड मेरिट लिस्ट जनरेशन. तर रजिस्ट्रेशन आणि मेरिट लिस्ट जनरेशनमध्ये बघा, कॅप रजिस्ट्रेशन कधी करायचं म्हणजे कधी होणार आहे स्टार्ट. तर एक्सपेक्टेड डेट आहे 1 जुलै ते 8 जुलैपर्यंत. तर कॅप रजिस्ट्रेशन कसं केलं जाते, तर आपल्याला रजिस्ट्रेशन परत करावं लागतं. रजिस्ट्रेशन परत केल्यानंतरच आपल्याला कॅप जे काउन्सिलिंग आहे त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होत आहे. त्यानंतर बघा, डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन ते होणार आहे 18 ते 20 ला एक्सपेक्टेड आहे. तर त्यामध्ये बघा कसं करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड कशा करायचं. जर आधी रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं. तर डॉक्युमेंटला पर्टिक्युलर साईज दिलेली असते, त्या पर्टिक्युलर साईज अकॉर्डिंग ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतं. त्यानंतर त्यांना व्हेरिफिकेशन झालं असते. जरी व्हेरिफिकेशन नाही झालं तर ॲफिडेविट वगैरे काही प्रॉब्लेम आली तर ॲफिडेविट तेवढं बनवावं लागतं. ते सुद्धा तयारी ठेवा तुमची. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे डॉक्युमेंट अपलोडिंग आहे ते होऊ शकते 18 ते 20 तारखेपर्यंत. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लास्ट डेट. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लास्ट डेट असू शकते 20 जून ते 28 जुलैपर्यंत. तर बघा, जे ऑनलाईन आहे रजिस्ट्रेशन, आता ऑनलाईनच रजिस्ट्रेशन होत असतात. रजिस्ट्रेशनची डेट 28 पर्यंत जाऊ शकते. जरी एक्सपेंड झाली म्हणजे समोर वाढवण्यात आली तर कसं, जरी स्टुडंटनी कमी ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्या वेळेवर तुम्हाला एक्स्ट्रा डेज दिले जातात. एक्स्ट्रा डेज कशासाठी, तर तुम्हाला प्रॉपर रजिस्ट्रेशन करायसाठी. आणि जरी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही, कधी लास्ट मुमेंटला कधी कधी काही स्टुडंटचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नसतात, त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि अपलोडिंगला काही दिवस दिले जात असतात. त्यानंतर बघा, करेक्शन विंडो. करेक्शन विंडो ओपन होण्याच्या चान्सेस आहेत 28 जुलै ते 30 जुलै. करेक्शन विंडोमध्ये काय, आता करेक्शन विंडो ओपन झाल्यावर आपल्याला काय करावं लागतं, तर करेक्शन विंडो ओपन झाली की आपल्याला नाव, आपलं डेट ऑफ बर्थ आणि जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे चेक करून घ्यायचे. जरी प्रॉब्लेम असेल रजिस्ट्रेशनमध्ये तर जे प्रॉब्लेम आलेली आहे त्यांना करेक्ट करायचं आणि परत सबमिट करायचं फॉर्मला. त्यानंतर बघा, फायनल मेरिट रिलीज होणार आहे 31 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत. आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं नाव, त्यांची स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे SML नंबर आणि त्यांच्या कॅटेगरी वाईज त्यांची रँक किती आहे ते सगळं येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर बघा, फेज 2 कॅप राऊंड फर्स्टमध्ये काय होणार आहे, तर कॅप राऊंड फर्स्ट कधी सुरू होऊ शकते, तर त्याच्यामध्ये बघा, कॅप राऊंड फर्स्ट सुरू झालं तर त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स आधी रिलीज होत असते. आता सीट मॅट्रिक्स काय, तर कॉलेजेसचे नाव आणि त्याच्यामध्ये लिहिलं असते की कोणत्या सीट जे कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीला किती स्टुडंट देऊ शकतात किंवा किती स्टुडंटला किती जागा आहेत, किती कॅपॅसिटी आहे, किती ओपनसाठी आहेत, किती OBC साठी आहे सीट आणि किती बाकीसाठी आहे ते सगळं दिलं जाते. आणि त्याची एक्सपेक्टेड डेट आहे 3 ते 4 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर कॅप 1ची चॉईस फिलिंग होणार आहे 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत. तर कॅप राऊंड चॉईस फिलिंग कशी करायची, जेव्हा सीट मॅट्रिक्स आली तेव्हा त्या कॉलेजचे कोड सुद्धा त्याच्यासमोर लिहिले असतात. आता तुमची प्रिफरन्स फिलिंग करावे लागतात. तर कशी, तुमची जे कॉलेज आहेत, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेज पाहिजे त्या कॉलेजेस सिलेक्ट करायचे. कॉलेजेस सिलेक्ट झाले तर तुम्हाला कोणती कॉलेज आधी पाहिजे आणि कोणती कॉलेज नंतर पाहिजे त्या अकॉर्डिंग कॉलेजेस सिलेक्ट करायचे. आपण कितीही कॉलेज 200 काही कॉलेज असल्यामुळे आपण तितकेही कॉलेज टाकू शकतो आणि कमीत कमी एक तरी कॉलेज टाकावं लागेल. आपल्याला काही पाबंदी आहे नाही, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही किती पण कॉलेज टाकू शकता. पण जे डिस्ट्रिक्ट पाहिजे तुम्हाला त्याच डिस्ट्रिक्टचे कॉलेज टाका आणि कॉलेज टाकताना बरोबर कॉलेज टाका. कारण खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत आणि खूप जागी असं झालेलं आहे की कॉलेजेस प्रॉपर मिळाले नाही आणि त्या कॉलेजेसमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. मुलं संपावर गेले आहेत आणि कॉलेजला जात नाही, स्कॉलरशिपचा इश्यूज झाला आहे. त्यामुळे कॉलेज चूज करताना प्रॉपर कॉलेज चूज करा आणि कॉलेजला जा. त्यासाठी जरी हे चुका तुम्हाला तुमच्याकडून नाही व्हायला पाहिजे म्हणून आताच तुम्ही ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आम्ही त्या गायडन्सच्या काउन्सिलिंगमध्ये काय करून देत असतो, तर बघा, ड्रीम अचिव्हर्सची गायडन्सची काउन्सिलिंगमध्ये बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन करून मिळते. सोबतच तुमची प्रिफरन्स लिस्ट सुद्धा आम्ही तयार करतो. लास्टला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की हेच आम्हाला प्रिफरन्स पाहिजे, बाकी काही नको. तुमची प्रिफरन्स लिस्ट पण आम्ही करतो, प्रिफरन्स फिलिंग सुद्धा आम्ही करून देतो. सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण आमचं काम असते. तुमची चॉईस फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला कॉलेज लागलेलं असेल तर
कॉलेजला फक्त जाऊन तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत आपले डॉक्युमेंटची लिस्ट पण आम्हीच देत असतो की कोणत्या कॉलेजला घेऊन जायचे आहेत, कोणते घेऊन नाही जायचे आहेत, सगळे डॉक्युमेंट्सची लिस्ट आम्ही देतो. फक्त तुम्हाला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे. तर हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे तुमची फर्स्ट रजिस्ट्रेशन पासून ते लास्ट तुमच्या ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुम्हाला हेल्प करत असतो. तर आताच जॉईन करा द ड्रीम अचीव्ह गायडन्सच्या काउन्सिलिंगला, कारण महाराष्ट्रात ती सगळ्यात नंबर 1 काउन्सिलिंग आहे आणि आमच्यासारखी काउन्सिलिंग कोणीलाही मिळणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा काउन्सिलिंगला. काही मिनिममच सीट्स राहिलेल्या आहेत, ऑलमोस्ट सीट फिल झालेल्या आहेत. तर लवकरात लवकर जॉईन करा द ड्रीम अचीव्ह गायडन्सला. त्यानंतर बघा कॅप अलॉटमेंट. आता अलॉटमेंट म्हणजे काय, तर कॉलेज सिलेक्ट होणं म्हणजेच कॉलेज मिळणं. तर ते होऊ शकते 9 ते 10 ऑगस्ट पर्यंत. आता कॉलेज अलॉट झालं तर आपल्याला काय करायचं, कॉलेज अलॉट झाल्यानंतर आपल्याला कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं. जरी कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही आताच आमच्या ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुपला. तुम्हाला तिथे आम्ही ग्रुपला जॉईन नंतर कॉन्टॅक्ट लिस्ट देऊ शकतो. लिस्टसाठी मागणी करा. ज्यांनी जे काउन्सिलिंग जॉईन केलंय त्यांना तर ऑलमोस्ट मिळालेच आहेत आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी आता जॉईन करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट मिळून जाईल. त्या कॉलेजला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा कॉलेजला की तुम्हाला डीडी चेक किती अमाऊंटचा बनवायचा आहे, डेव्हलपमेंट फीस किती आहे आणि डेव्हलपमेंट फीसची डीडी चेक कितीची बनवायची. त्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजची डीडी चेक बनवा आणि बँकेला जाऊन कितीची अमाऊंट आहे ते टाका, कॉलेजचं नाव टाका, ज्या कॉलेज आहे त्या कॉलेजचे अकाउंट नंबर टाका आणि डीडी चेक बनवून घ्या. त्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग करा. पहिल्या राऊंडची रिपोर्टिंग असू शकते 11 ते 15 ऑगस्ट पर्यंत. रिपोर्टिंग केल्यानंतर काय करायचं, तर रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. जिथेही कॉलेज तुम्हाला लागलेली आहे त्या कॉलेजला जा, डॉक्युमेंट द्या. जरी तुम्हाला कॉलेज आवडली असेल, तुमच्या पॅरेंट्सला आवडली असेल तर रिटेन्शन करा. रिटेन्शन म्हणजे ऍडमिशन घेणं असते. आणि जरी तुम्हाला कॉलेज नाही आवडली असेल तरी तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि बेटरमेंटचा फॉर्म भरून घ्यावा लागते. ज्यानंतर सेकंड राऊंडला तुम्ही गेले तर त्यानंतर तुम्हाला परत त्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन यावे लागतात आणि सेकंड कॉलेजला जावं लागते. सेकंड कॉलेजला जाताना तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स परत घेणं गरजेचे आहे. जरी तुमचा एकही डॉक्युमेंट्स मिस झालेला असेल तर रिचेक करा आणि तिथूनच डॉक्युमेंट परत घेऊन या. त्यानंतर बघा सेकंड कॅप राऊंड. जे सेकंड कॅप राऊंड आहे ते कधी सुरू होऊ शकते, त्याची सीट मॅट्रिक्स येऊ शकते. व्हर्च्युअल वॅकन्सीसाठी सेकंड राऊंडची 18 ते 19 ऑगस्ट पर्यंत येण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर बघा जे कॅप राऊंड 2 आहे त्याची चॉईस फिलिंग असेल 18 ते 22 ऑगस्ट पर्यंत. तिथं अजून परत तुम्हाला जे कॉलेज नाही पाहिजे ते मायनस करायचे आहेत आणि जे कॉलेज तुम्हाला अजून दुसरे पाहिजे किंवा तुम्हाला चेंज करायचे. आता असं असते स्टुडंटना की आम्हाला तेच परत प्रिफरन्स टाकायची का, की चेंज करून टाकू शकतो. तर हो, तुम्ही चेंज करून टाकू शकता प्रिफरन्स. जरी तुम्हाला काही कॉलेज कमी जास्त करायचे असतील, एक्स्ट्राचे वाढवायचे असतील, तुम्हाला मायनस करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता आणि चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता. लास्टला बघा कॅप राऊंड 2चा अलॉटमेंट होणार आहे 25 ऑगस्टला. जरी 25 ऑगस्टला सेम अलॉटमेंट झालं तर काय करायचं, परत जे डॉक्युमेंट्स आहे ते घेऊन जायचे कॉलेजला आणि परत कॉलेज बघायची. सोबतच तुम्हाला जे सिलेक्शन लेटर आहे ते डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड करताना सिलेक्शन लेटर जे CTCLची ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यामधून होऊन जाते. जे सिलेक्शन लेटर घेऊन घ्यायचे आणि सिलेक्शन लेटरवर बघायचे कॉलेज आहे कॉलेज नाही ते चेक करून घ्यायचे आणि सगळे डॉक्युमेंट सेकंड कॉलेजला घेऊन जायचे. जरी अजूनही तुम्हाला कॉलेज आवडली नाही आवडली, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे नाही घ्यायचं ते बघून घ्यायचं. तर जे आहे कॉलेजची रिपोर्टिंग तुम्हाला बघा 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट राहू शकते, जे सेकंड राऊंडची आहे. तर सेकंड राऊंडची जे अलॉटमेंट आहे रिपोर्टिंग आहे, तर रिपोर्टिंगमध्ये तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे, कॉलेज बघायची आहे, चेक करून घ्यायची आहे की कॉलेज बरोबर आहे की नाही. सिनियर्सला तिथले मुलं मुली असतील त्यांना विचारून घ्यायचे, कारण बेटर एक्सपिरियन्स त्यांना असते. तर त्यांना विचारून घ्यायचं की कॉलेज बरोबर आहे का, शिकवणं बरोबर आहे का, स्टुडंटशी बिहेव कसं आहे कॉलेजवाल्यांचं, ते सगळं विचारायचं. त्यानंतर बघा जरी तुम्हाला आवडली तर ॲडमिशन करायचं, रिटेन्शन करायचं. नाही आवडली तर परत बेटरमेंट टाकू शकता तुम्ही. तर थर्ड कॅप राऊंड बघा, थर्ड कॅप राऊंडचा सेम तसंच. थर्ड कॅप राऊंडला जाण्यासाठी तुम्हाला परत ते जे सेकंड कॅप राऊंडचे आहेत, जरी बेटरमेंट केलं तर तुम्हाला तिथून कॉलेजला सबमिट करावं लागतंय डॉक्युमेंट्स. आणि जरी रिटेन्शन केल्यावर काय फक्त डॉक्युमेंट सबमिट करावं लागतंय आणि तुम्हाला जेव्हा कॉलेजनी बोलवलं तेव्हा कॉलेजला रिपोर्ट करावी लागते आणि तेव्हापासून तुमचं कॉलेज सुरू होतंय. पण जर बेटरमेंट केलं तर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. थर्ड राऊंडला जायला बघा सीट मॅट्रिक्स येते परत, ते येऊ शकते 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरमध्ये. त्यानंतर बघा त्यानंतर झालेली आहे कॅप राऊंड 3ची चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही परत चेंजेस करू शकता. आता हे तिन्ही कॅप राऊंड जे आहेत ह्याच्यामध्ये काही सीट कमी होऊन जातात, पण जेव्हा चॉईस फिलिंग भरवता तुम्ही तर आपले कॅटेगरीचे सीट आहेत का ते चेक करूनच कॉलेजला प्रिफरन्स फिलिंग करा. त्यानंतर बघा अलॉटमेंट होऊ शकते तुमची 10 ते 11 सप्टेंबरला. सोबतच बघा लास्टला
कॉलेजला रिपोर्ट कधी करायचं? कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे 11 ते 16 सप्टेंबरला. त्यानंतर बघा जेही ॲडमिशन आहे, ॲडमिशन अजून परत तेच की रिपोर्टिंग दिलं कॉलेजला. जरी ॲडमिशन घ्यायचं आहे, कॉलेज आवडले तर ॲडमिशन घ्यायचं, रिटेन्शनचा फॉर्म भरून घ्यायचं आणि जेही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे कॉलेजला सबमिट करायचे. आणि जेही बेटरमेंट करणारे स्टुडंट आहेत त्यांनी डॉक्युमेंट्स द्यायचे. पण नंतर जरी 4थ्या राऊंडला जायचं आहे तर परत जाऊन त्याच कॉलेजला ॲडमिशन न घेता तिथं फक्त सीट ठेवायची आणि 4थ्या राऊंडला कॉलेज लागलं की तेच परत डॉक्युमेंट जाऊन घेऊन यायचे. त्यानंतर बघा चौथा कॅप राऊंड. चौथ्या कॅप राऊंडला काय करणार? तर चौथ्या कॅप राऊंडला गेलं तुम्ही तर परत सिलेक्शन लेटर घेऊन यायचं, म्हणजे ऑनलाईन डाउनलोड करायची. त्याची सीट मॅट्रिक्स येते 4th कॅप राऊंडची, ती येऊ शकते 19 ते 20 सप्टेंबरमध्ये. त्याची कॅप राऊंड चॉईस फिलिंग होऊ शकते 20 ते 23 सप्टेंबरमध्ये. परत जेच तुमच्या कॅटेगरी आहेत, कॅटेगरी वाईज जागा बघायची. जरी तुमच्या त्या कॉलेजला जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करत आहात त्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीचे किती जागा आहेत आणि तुम्हाला त्या कॉलेजला चान्सेस आहेत का मिळण्याचे कॉलेज, ते चेक करायचं. त्यानंतरच चॉईस फिलिंग करायची. त्यानंतर बघा कॉलेज अलॉटमेंट लागू शकते 25 ते 26 सप्टेंबरला. त्याच्यानंतर बघा जे कॉलेजची रिपोर्टिंग टाईम आहे ती होऊ शकते तुमची 27 ते 3 ऑक्टोबरपर्यंत. तर हे झालं आपलं चौथं राऊंड. हे चौथं राऊंड तुम्ही 4 राऊंडमध्ये हे होऊ शकते. जरी तुम्हाला चौथं राऊंड पण नाही खेळायचं आहे किंवा तुम्हाला नाही ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला कॉलेज आवडली नाही, तर तुम्ही इन्स्टिट्यूट राऊंडला जाऊ शकता. आता इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे काय? डायरेक्ट तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, म्हणजेच मॅनेजमेंट कोटा म्हणू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये बघा वॅकन्सी जे सीट आहे ते होऊ शकते 6 ऑक्टोबरला आणि त्याच्यानंतर बघा वॅकन्सी राऊंड ॲडमिशन होऊ शकते 6 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरमध्ये. पण बघा ज्यांना इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचं आहे त्यांनी पहिल्या ते 4थ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन घ्यायचं. कॉलेज बघायची थोडी चांगली आणि ॲडमिशन घ्यायचं. त्यानंतर बघा ॲडमिशन क्लोज होऊ शकते लास्ट मिड ऑक्टोबरला आणि त्यानंतर तुमची लास्टला ऑक्टोबरच्या एंडिंगला तेव्हा कॉलेज तुमची स्टार्ट होऊ शकते. तर ॲडमिशन क्लोज होण्याचे चान्सेस ऑक्टोबरच्या मिडला. तर लक्ष घ्या, हे फक्त एक्सपेक्टेड डेट आहे, डेट बघून घ्या. तरी ह्याच एक्सपेक्टेड डेटच्या मागे पुढे तुमचे ऑफिशियल डेट्स असणार आहेत. तर ऑफिशियल डेट अजून आलेल्या नाहीत. ऑफिशियल डेट आल्यावर आम्ही तुम्हाला कळवणारच आहोत लवकरात लवकर. तर त्याच्यासाठी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि ज्यांनी कोणी अजूनही आमच्या द ड्रीम अचीव्हर्स गायडन्सची काउन्सिलिंग जॉईन नाही केली त्यांनी आताच जॉईन करा, कारण तुम्हाला लास्ट मोमेंटला रिग्रेट होऊ नये कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतर की आम्ही का बरोबर ड्रीम अचीव्हर्सची काउन्सिलिंग जॉईन नाही केली. तुमच्या रजिस्ट्रेशन ते आखरी तुमची जी डिग्री आहे तिथपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. तुम्हाला जे इन्फॉर्मेशन लागेल ते सगळी प्रोव्हाइड करणार आहोत. तर लवकरात लवकर जॉईन करा द ड्रीम अचीव्हर्स गायडन्सच्या काउन्सिलिंगला. धन्यवाद.